कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा शिवरस्ता अनेक वर्षांपासून प्रभावी विकास कामांपासून वंचित राहिल्यानं वाहन चालक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या रस्त्याच्या विकासाचं काम गेल्या 3 महिन्यांपासून सुरू करण्यात आलं असून ते संथ गतीनं होत आहे। यामुळे रहदारीला आणि वाहन चालकांची ये-जा करण्यास गैरसोयीचं ठरत आहे। नागरिक, भाविक तसेच या मार्गावरून येणारे वाहन चालक यातून नाराजी व्यक्त करत आहेत। येथील इंद्रायणी नदीचे दक्षिण तटावरील साधकाश्रम समोरील शिवरस्ता विकास कामातील राडा जागेवरच ढीग ठेवून रहदारीचा अडथळा निर्माण झालाय। सदरचा राडा मातीचा ढीग तात्काळ हटवण्यात यावा आणि रहदारी सुरळीत सुरक्षित होईल याची दक्षता घ्यावी अशी मागणी वाहन चालक नागरिक यांच्याकडून होतीये। या शिवरस्ते विकास कामामुळे तसेच बाह्य मार्गाचं काम तात्काळ झाल्यास देहूफाटा, चाकण चौक येथील वाहतूक कोंडी दूर होईल। यासाठी नागरिकांची मागणीप्रमाणे रस्ते विकासातील अडथळे दूर करण्यात येत्या पालखी सोहळ्यापूर्वी शिवरस्ता आणि बाह्य वळण मार्ग विकसित करावा अशी मागणी श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक सचिन शिंदे यांनी केली आहे। या संदर्भात मुख्य अधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, रस्ते विकासाची कामे सुरू आहेत, कामातील अडथळे दूर करून काम सुरू आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत या भागात इंटर सेपरेटर लाईन टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे। यामुळे नदी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचा हा प्रयोग आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचं काम पूर्ववत सुरू करता येईल असं त्यांनी सांगितलं। तोपर्यंत रस्त्यातील माती, राडारोडा, ढीग हटवले जातील असं त्यांनी सांगितलं। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।